मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, सगळ्यात आधी हॅपी होली, होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या गावचा गावाक तो पण शिमग्यात, त्यासाठी मी गाडी भरून गेलो आहे मुलुंडला. तर आज सकाळी गेलो होतं, पण सकाळपासून अजूनपर्यंत गाडी काय भरून सुरुवात केलेली नाही. सुरुवात केला आणि एक तप झालेलो आहे, पण तेवढीच जा सकाळपर्यंत. आता भरू घेतील, आता मला एक 15-20 मिनिटात भरून होईल. पण भरून होऊन काय फायदा नाही. बांधूक जाता अर्धा तास तरी जाता. त्यानंतर आपल्या 9च्या नंतर एंट्री या. 9 वाजले की आपण 9 एंट्री झाली की आपण जाऊचा सरळ वाशी, म्हणजे गावच्या दिशेने रवाना व्हायचा, जाऊचा आपल्या सावंतवाडी. तर चला, आजचा व्हिडिओ सुरुवात करते आपल्या मुलुंडवरना. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर आता प्रवास सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला मित्रांनो, गाडी ना भरून तर झाली, पण आता मेन गोष्ट म्हणजे ताडपत्री टाकूची. हे बारियाचे हे होत म्हणून मी ताडपत्री टाकतोय. वर चढवणं आहे त्याचं काय खरा नाही, कारण कॅनावर चढवू शकत नाही, कॅना दबतोच, त्यामुळे कॅनावर चढवू शकत नाही. कशी बांधते काय करते माझ्या माका माहिती आहे. काय करणार आता बांधूची रवी. चला, ताडपत्री कशी टाकून झाली आहे. कॅबिनवर जाते, तुम्हाला दाखवते. चला, ही कॅना होत, हे कॅनावर पाय दिलंच ना की चमाटतं, त्याच्यामुळं पाय का देऊ शकत नाही. ताडपत्री टाकून झाली आहे, पण मग अजून जरा सरळ करूच्या. हे पुढे टाकले कुंड्यासारखी ताडपत्री बघा, ती वर करत आहे, म्हणजे कसा समोरचा भाग पॅक होता. रशी मारूक लागत आता. पट्टे मारून काय फायदा नाही, कारण ते पट्टे लूज होतं, त्यामुळे पट्टे मारू काय उपयोग नाही. चला बघूया, एक पट्टो मारणार आहे पुढे, असं माझ्या म्हणजे डोक्यात पट्टो मारू तो, पण बघूया ते कसं काय ॲडजस्टमेंट होतं त्याप्रमाणे मी मारणार. चला, आधी ही ताडपत्री टाकून बांधून घेते. चला मित्रांनो, 8 वाजलेत आणि ना आता बरोबर 1 तासानंतर आपली गाडी झाली आहे बांधून. बरोबर 1 तासानंतर कशी बांधले एकट्याने तिथे मी कमेंट करून सांगा. तिथे उद्या सकाळी पण दाखवीनच तुमका, पाटणा तुमचा लुक दाखवते. बघा, तर अशी आपली मागून गाडी बांधून झाली आहे ही बघ. तर आता जरा आंघोळ करतो आहे. 8 वाजले, अजून 1 तास आहे आपल्याकडं. कारण नो एंट्री झाल्याशिवाय ओपन झाल्याशिवाय आपण काय बाहेर जाऊ शकत नाही. ते पुन्हा अशी आहे गाडी. चला, मस्तपैकी आंघोळ करूया आणि त्यानंतर आपण इथून निघूया. इथं सोय आहे चांगली, 1 नंबर, मला टेन्शन नाही. चला, आंघोळ करू जाते जरा, फ्रेश झालं की मग बघू जायचं. चला तर मित्रांनो, मस्तपैकी आंघोळ पाणी झालेली आहे. पेपर पण मिळाले वेळेवर. आज वाजले 9 का 4 मिनटं. तर म्हटलं निघूया आता. आहे बघा, मग दाखवत आहे 9 वाजून 4 मिनटं. तर चला, तर पटापट जाऊया आता. सरळ थांबायचं नाही, काय नाही, भूक पण नाही लागली या, पण सारा जरा काहीतरी खाऊया. भाकरी बिकरी काय असं ती, चपाती रोटी फिटी काय असं ती, आणि चल जाऊया. कसं दिसतंय कसं सांगा बघ कमेंट करून पटापट. चला जाऊया आता. ऐसून बरोबर स्टार्टर मारलो आहे 9 वाजता. चला आता किती वाजेपर्यंत पोचतोय बघूया. पेपर मिळाले, गेट पास देऊया आणि आपण निघूया. हे बघा पेपर आहे समोर ठेवलं आहे, आणि काही पेपर ते म्हणजे इवे बिल म्हणा किंवा इन्व्हेस्ट टॅक्स म्हणा, तो मोबाईलवर भेटलो. मस्तपैकी अगरबत्ती लावलं आहे. अगरबत्ती हवी ठेवूया, म्हणजे कशी जायपर्यंत तर आहेत तरी हवी कशी पडत ती. तर चला तर जाऊया, आपण प्रवास सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, मुंबईची होळी बघा, मुंबईतली आपल्या गावात अशी नसताना वेगळी असतात थोडीशी. तर चला, सगळ्यांका हॅपी होळी. प्रत्येक चौकात होळी होळी. थोडं पुढे आलो आणि होळी परत दिसली. अजून ती पेटवली नाही आहे, घराला पेटवली नाही ती अजून, कारण ती पेटवते तर मला टाईम लागलो असतो माका येऊ. तर मंडळी नो इले वाशीत बरोबर मागे आहे ऑफिसच्या. तर संको येता अर्ध्या वाटे, कारण तिची गाडी येता समोर ना,
तर माका म्हणता मी येतोय तुझ्याबरोबर. मला चल, माका पण तेवढी सोबत मिळत, मला जाऊया पटापट. तर आता हे वेळेत पंपाजवळ येते म्हटलं ना, बघूया. तर चला हे घेऊया आणि आपण सरळ सारा पंपावर. तर मित्रांनो, संको येणार होतो माझ्याबरोबर, पण संख्याची दुसरी गाडी भरून येली. तो म्हणता मी गाडीसोबत येतोय, तर मला चल, मी तोपर्यंत पुढे चलतोय, तू ये पाठोपाठ. तर आता बरोबर वाशी इलंय APMC मार्केट जवळ. आता जाऊया आपण. चला डायरेक्ट सारार भेटूया. पळस पॅस पोचू गेलोय आणि ना गाडीवाल्यानं बघा हाईट बघ काय मारला नाही. आणि गाडी जी बांधलेली आहे ना, एक नंबर अशी नाथ खोळा आयशर गाडी आहे. पण कंपनी बॉडीच्या वरती जवळजवळ नाही म्हटलंच ना, कमरेपेक्षा वर एवढी हाईट आहे. कॅमेऱ्यात तेवढी दिसत नसत, पण समोर अशी दिसता की कंटेनरपेक्षा हाईट आहे, कंटेनरपेक्षा एक नंबर. आणि जी बांधलेली आहे ना गाडी, नाथखोळा नाद्याबाद एक नंबर. केरला पासिंग आहे गाडी, नाथखोळा नाथखोळा. विषय नाही, विषय हार्ड आहे, विषय हार्ड आहे. जय महाराष्ट्र बघा, केरला पाशील गाडीवर पण जय महाराष्ट्र लिहिलेला. हा 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 हा, छाती नुसती फुलवणी फुलवान. जय महाराष्ट्र. मित्रांनो, सारावर पोचलेलो आहे. आता मस्तपैकी जेवूया, त्यानंतर प्रवास पुढचं सुरू करूया. चला, संकोने येता, पण बघूया आता किती वेळ लागतो. तो कॉल केले होते, 5-10 मिनिटं लागतो बोललो. बघूया आता. तर चला जाऊया पटापट, जेवूया. कारण टाइम तरी जाऊया नको, कारण उद्या आपल्या डिलिव्हरी द्यायची आहे काही करून. त्यामुळे कारण उद्या पालखी आपली मांडार येणार आहे, त्याच्या आधी आपल्या पोचूचा. चला, आज रशी बघतोय लूज झाली आहे काय. रशी लूज झाली की आपल्या वडूची लागत, कारण रशी लूज होता बाई. नाही हा व्यवस्थित. चला आज विनायक चला तर म्हणजे मस्तपैकी जेवलो. 4-5 जण होता, जेवला आणि आता आम्ही निघालो पुढच्या दिशेक. चला जाऊया. बरोबर ना 12 वाजलेत. 12-5 वाजता आपल्या साराच्या पंपावरून, म्हणजे सारावरून हॉटेलला बघून आम्ही निघालेलो आहोत. डिझेल काय मी टाकणार नाही, कारण डिझेल हा थोडाफार, माझी अर्धी टाकी हा, त्यामुळे म्हटला डिझेल काय टाकूचं नाही बघा. तर चला जाऊया आता, सरळ आपला प्रवास सुरू करूया. म्हणजे आपला प्रवास तर सुरू झालेला, म्हणजे साराच्या पंपावर सुरू करूया. चला, समोर इंडियन ऑइलचं पंप. तर काय आपल्याला जावता नाही, कारण आपण डिझेल फुल. चला तर मित्रांनो, पेनात दिलंय, पेनात ना आता जवळजवळ 4 व्हीलर भरपूर दिसतात आणि लक्झरी पण सगळं भरूनच. कारण आता शिमगो इलेलो, शिमगो सुरू झालो. गावात जाणारी पब्लिक भरपूर आहे. 4 व्हीलर एवढे होत ना, काय खरा नाही. काय ट्रॅफिक फक्त भेटता नाही मध्ये काही, नाही तर काय प्लॅन केलो सगळं मातीत जातलो. तर चला जाऊया पटापट. आता काही थांबणार नाही मध्ये, कारण काय कसा तरी मानगाव जरा क्रॉस करूया. मानगाव एकदा क्रॉस झाला ना की मग काय टेन्शन नाही, मग काय डबल असतो आणि ट्रॅफिक होची काही संभावना नाही. मानगावपर्यंत काय तर ट्रॅफिकचा विषय आहे. कसे कसे मध्ये मध गाडी लावतात नाही काय बाबा, यांचं काय समजत नाही. तर असो, चला जाऊया पटापट झटपट. तर मित्रांनो, इंदापुरात पोचलोय. तर हे काय एवढा ट्रॅफिक काय दिसत नाही, पण पुढे गाडीवर भरपूर दिसतात. मानगावात काय खरं दिसत नाही माका वाटतं, कारण
मानगावात होळी पण असता आणि ती पण रस्त्यावर असता आणि पुढे गाडीवर ना भरपूर दिसतोय शिमग्यात इलेली. एकदा मानगाव क्रॉस केला की मग टेन्शन नाही. मी लघवीसाठी पण थांबले नाही. मानगाव क्रॉस झाला की मग काय टेन्शन नाही. मग आधी म्हटला मानगाव क्रॉस करून घेऊया. आता मी बरोबर इंदापुरात आहे. इंदापूरची सिटी क्रॉस केलोय. ह्या रस्त्यानं चालूक जरा मजा येता कारण डांबरीकरण रस्तो असल्यामुळं गाडी ना एकदम रस्तो धरून गाडी चालता त्यामुळे चलूक भारी वाटतं. चला कसं बस जाऊया मानगाव क्रॉस करूया पहिला आधी. म्हणजे कसं मानगाव क्रॉस झाला ना की मग टेन्शन नाही आपल्याला. मग काय डबल रस्तो चालू होता त्यामुळे काय ट्रॅफिकचा काय विषय येत नाही. डायरेक्ट संगमेश्वरपर्यंत. संगमेश्वरात बघूया विचार करून देवरुख मार्गे जाऊ का. कारण जर सकाळ वेळेत असत तर देवरुख मार्गे जाऊन काय म्हणजे 8-9 वाजलेत तर 9-10च्या नंतर म्हटलं असेल तर जाऊन काय फायदा नाही. कारण उद्या हा रंगपंचमी त्यामुळे धुलिवंदन असल्यामुळे रंग उडवतील. हायवेन गेला काही काय टेन्शन नाही. पण बघूया. अरे 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 बघ कशी ओव्हरटॅक मारतात ते. अरे गाडीवर बघा पुढे घाय एवढी कशी लागलेली आहे काय माहिती. उद्या सकाळी पोचवता किती काय केला तरी जो टायमिंग हा त्या टायमिंगमध्ये पोचणार. उद्या सकाळी होणार ती आज खरी जावचं असलं मानगावात जायचं असलास तर अजून 15-20 मिनिटात लागतील. 5 मिनिटं एक्स्ट्रा लागतील त्यात काय. पण हळू जा. ओव्हरटॅक मारताना तरी विचार करा. आता हे बघा ओव्हरटॅक कसं मारत. समोरनं गाडी जर इली करशाल काय. आता आपले दोन रस्ते चालू झाले ते काय टेन्शन नाही. पण मग अशीच ओव्हरटॅक मारत होतो. समोरनं जर गाडी इली तर काय करायचं काय गाडीवाल्याने. समोरच्याची काय चूक नसली तरी ते का भुर्दंड आज काय करणार. चला जाऊया. आपण मानगाव क्रॉस करतोय त्यानंतर भेटू. ज्याची भीती होती ती नाही बाबा. हा 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 होळी पावली म्हणायची. मग आता मी म्हटलं मानगावात ट्रॅफिक भेटत पण नाही. नशीब आमचा ताट ट्रॅफिक नाही. आता बरा झाला बाबा बरा झाला. होळी असताना त्यामुळे ट्रॅफिक असता आणि मानगावचा ट्रॅफिक म्हटल्यावर एक वेळ भिवंडीचा ट्रॅफिक सुटत पण मानगावचा ट्रॅफिक जय अजाबाद सुटणार नाही. चला आता जाऊया पुढे जाऊया. चाय पिऊया एक घोट मस्तपैकी आणि त्यानंतर पुढचा प्रवास. चला मित्रांनो साईडला लावली गाडी आहे बघा. जरा चाय पिऊया. मानगाव क्रॉस केलं आणि पुढे थांबलंय HP पंपाजवळ. हे जरा चाय पितलं आणि मग पुढे जातले. तर मित्रांनो चाय पिऊक थांबले होते. चाय पिऊक गर्दी बघा किती आहे. एकदम भन्नाट गर्दी आहे. जाम गर्दी आहे होळीची. तर आपण जाऊया फटाफट कारण आता गर्दीत आपण काय टाइमपास करून जाऊया नको. फटाफट जाऊया कारण गाडी चालू ठेवले होते. आणि चालू ठेवूनच दिले होते. गाडी हाती नाही जाणार. हा अरे बाबा लाईट चालू कर रे. अरे बाबा रे. चला जाऊया पटापट चटपट. लाईट चालू कर. इंडिकेटर दाखव. बाबा एवढं गाडी धावतात ना काय बाबा खरा नाही. गाडी किती धावतात ते बघा. माझा नशीब आधी मानगावात आधी ट्रॅफिक भेटलं नाही. त्या आधी माझा नशीब.
तर चला झपक झपक जाऊया, इथं ये थांबूया नको. गाणी लावले होते मस्त शिमग्याची आणि म्हटलं चलत राहूया मस्तपैकी. ढोल वाजलं शिमग्याचं, ढोल वाजलं, कोकण बहरलं शिमगा या सणाला. लय भारी वाटत होती गाणी. लावते परत आता आता परत थांबायची काय गरज नाही. आत्ता तरतरी इलेली या चायची. संको लय पाठी या लोड माझ्याकडे लोड नाही जास्त, त्याच्यामुळे मी 80 लावून पळते. 80 याच्या आधी आम्ही पोचले असतोय, पण नो एंट्रीचा विषय होतो. आता आपण जे पहिले निघाले ना 6 वाजता वाशीत ना, ते पोचले जाता आरवलीत. त्यांच्या लेवलला असला असता आपण काय करणार. नो एंट्री आहे बाई, नो एंट्री. जाऊ दे काय आता. रात्र काय गुजीचा सकाळी खाली करायचं आणि ताणून द्यायचा, खाली करून लावायची नाही. बाकी काय सिद्धू येता का बघतोय फोन लावून सकाळी, तुझं बरा होईल. चला कशेडी भोगदा कर 3:30 वाजता बरोबर कशेडी भोगद्यात कसलो गेलो बाईकवालो एक नंबर. बरोबर 3 वाजता आम्ही कशेडी भोगद्या दिलेलोय. 12 वाजता 6 निघालोय, कशेडी दिले 3 वाजता. एकदम भारी प्रवास झालेलो आपला. तर मित्रांनो 6 वाजलेले आहेत. आता मी संगमेश्वरच्या आतमध्ये गेले, म्हणजे देवरुख रस्त्याला लागलेलो आहे या साईडला. तर पवन थांबलो हा देवरुखात आणि साखरप्याता आपलं गणू. तर त्यांच्या दोघांका उठूचा आपल्या का. चला जाऊया फटाफट. पहिला पवन का उठूया, त्यानंतर साखरप्यात गणॅक पण उठूया आणि जाऊया सरळ सावंतवाडी. अरे बाबा थोड्या टायमात दिसोक पण लागत. बघूया चला. तर मित्रांनो फायनली पोचलो वाटुळा. हायवेला लागलो आपल्या. वाजले बरोबर 8 आणि 8 वाजता पण बघा धुकं पडलंय धुकं. आणि तुम्ही बोलताय की आंबा कुठे आहे, आंबा कुठे आहे. या धुक्यात ना कसं आंबो वर येत. सगळा पाणीच पाणी. या पावसासारखा धुका पडता आणि या धुक्यात ना आंबो येत कसो. आंब्याच्या अंदी गॅरंटी नाही जमदा. एक ट्रिप बसत की नाही तर आपण सांगू शकत नाही आम्ही बाबा. पवन चढता पुढे बघा समोरा पवनाची गाडी. आता आपल्याला जाऊ तर डायरेक्ट सावंतवाडी का. आधी मध्ये काही नाही. चाय पिऊया आता पवनासोबत. चला तर मित्रांनो राधाबादा चढतोय. आता ना वाजले 8:30 म्हणजे 10 मिनटं अजून 8:30 का. तर म्हटला पवन पण त्याच्यासोबतच नाश्ता करून घेऊया. नंतर मग तिकडे भेटत नाही काय
आताच काय तर नाश्ता करूया आणि चलती ना वाट धरूया. मस्त रे सीन. सूर्यनारायण पण वरती आले थोडे थोडे आणि धुका काय अजून जायत नाही आहे बघा. काय करणार 9 वाजे किलो तरी धुका जायत नाही. धुका चला हजे पण नाश्ता करून घेऊया. मिसळी दिल्या जेवणाचा ताट पवनसोबत. भावांनो आता बरोबर तर आता निघालोय सिद्धूला. इथं जरा बोलवलंय तुला जाऊया पटापट खाली करून येऊया म्हटला. तर चला जाऊया पटापट. आता डायरेक्ट भेटूया सावंतवाडीत. मस्त मी जरा झोपतोय आता. मी आली जाता सिद्धू भावात. चला मित्रांनो झाली गाडी खाली. वाजले 4 संध्याकाळी. आता आपण जाऊया. आता पालखी येईल आपल्या मांडावर. मांडावरची पालखीची एक शॉर्ट व्हिडिओ टाकेन आपले. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा. गाडी बाहेर काढता आता.